प्रणाम. आपण दिवसभरात अनेक वेळा स्वतःला पाहत असतो असं आपल्याला वाटतं, पण खरंच आपण स्वतःला पाहत असतो का? कोणी काही बोललं आणि आपल्याला लगेच त्रास झाला किंवा एखाद्या छोट्या गोष्टीवर आपण चिडलो तर त्या क्षणी आपण म्हणतो, हो, मला राग आला. पण हे फक्त नाव देणं झालं. त्या रागाकडे शांतपणे पाहणं नाही. बहुतेक वेळा असं होतं की काहीतरी घडलं की आपल्या आत लगेच प्रतिक्रिया सुरू होते. आपल्याला राग येतो, आपण अस्वस्थ होतो किंवा मग आपण स्वतःचा बचाव करतो, काहीतरी स्पष्टीकरण देतो आणि या सगळ्यात आपण पूर्णपणे गुंतून जातो. त्या क्षणी आपण त्या अनुभवात, त्या भावनेत असतो, पण त्या भावनेला आपण पाहत नाही. यात सूक्ष्म फरक आहे. अनुभवात हरवणं आणि अनुभवाला पाहणं. आपण प्रतिक्रियेच्या अनुभवात हरवतो, आपण या प्रतिक्रियेच्या अनुभवाला पाहत नाही. म्हणून आपण स्वतःला शांतपणे पाहू शकत नाही. याचं कारण आपल्या मनाला लगेच काहीतरी करायची, म्हणजे लगेच काहीतरी प्रतिक्रिया देण्याची एक स्वाभाविक सवय असते. म्हणजे काहीतरी घडलं की लगेच त्याचा अर्थ लावायचा, ते बरोबर आहे की चूक आहे ते ठरवायचं, स्वतःचं समर्थन करायचं किंवा मग स्वतःला दोष द्यायचा. ही आपल्या आत सतत चालणारी जी हालचाल आहे ती आपल्या इतकी सवयीची झालेली आहे की फक्त पाहणं नावाची पण एक गोष्ट आहे. फक्त शांतपणे पाहणं हा पण एक पर्याय आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही. शांतपणे पाहणं म्हणजे आपल्याला काहीतरी विशेष करायचं आहे किंवा काहीतरी साध्य करायचं आहे असं नाही. शांतपणे पाहणं म्हणजे त्या क्षणी जे काही आपल्या आत चालू आहे, विचार येत आहेत, भावना आहेत, प्रतिक्रिया येत आहेत, त्यांना बदलायचा प्रयत्न न करता किंवा त्यांच्यात गुंतून न जाता फक्त ते कसं चाललेलं आहे हे पाहणं. शांतपणे पाहणं म्हणजे आपल्या आत सुरू असलेले विचार, भावना, प्रतिक्रिया यांना बदलायचा प्रयत्न न करता किंवा त्यांच्यात गुंतून न जाता फक्त ते कसं चाललेलं आहे हे पाहणं. ज्याला आपण साक्षी भाव असं म्हणतो, त्या साक्षी भावाचं हे सुरुवातीचं रूप आहे. पण असं पाहताना एक अडथळा पण येतो. तो म्हणजे आपण जे पाहतो त्याबद्दल लगेच आपलं एक मत तयार होतं. हे चुकीचं आहे, मला असं वाटायला नको होतं, मी असा का आहे, असं काहीतरी आपलं एक मत तयार होतं. आणि मग पुन्हा एक नवीन विचारांची साखळी सुरू होते. म्हणजे आपण पाहायला सुरुवात करतो, पण पुन्हा आपण विचारांमध्येच अडकतो. म्हणून शांतपणे पाहणं म्हणजे फक्त भावना किंवा विचारच पाहणं नाही, तर त्या पाहण्यामध्ये आपल्या मतांच्या रूपाने येणाऱ्या सूक्ष्म हस्तक्षेपांनाही पाहणं आहे. म्हणजे आपण फक्त राग पाहत नाही, तर रागाबद्दलचं आपलं मतसुद्धा पाहतो. आणि अशा पूर्ण पाहण्यातूनच जागरूकतेला एक वेगळी खोली मिळते, एक वेगळा आयाम मिळतो. दुसरं असं की आपल्याला वाटत असतं स्वतःला पाहण्यासाठी आपल्याला थोडा वेळ मिळायला हवा, थोडा शांत वेळ मिळायला हवा, आपल्याला थोडं ध्यान करावं लागेल, एकांत लागेल. ह्या गोष्टी जुळून आल्या तरच आपण स्वतःला पाहू शकू असं आपल्याला वाटतं. पण खऱ्या अर्थाने स्वतःला पाहणं हे आपल्या रोजच्या साध्या क्षणांमध्येच अधिक चांगल्या प्रकारे शक्य होतं. म्हणजे कोणाशी बोलताना, एखादं काम करताना किंवा एकटं बसलेलं असताना आपल्या मनात जे काही चालू आहे ते फक्त आपल्या लक्षात येणं हीच खरी पाहण्याची सुरुवात आहे. एक साधा प्रसंग. समजा कोणीतरी आपल्यावर टीका केली की लगेच आपल्या आत काहीतरी हलतं, आपल्याला थोडा त्रास होतो, कदाचित थोडासा राग येतो
किंवा आतल्या आत स्वतःचं समर्थन सुरू होतं आणि आपण लगेच काहीतरी उत्तर देतो किंवा उत्तर नाही दिलं तरी मनात विचार सुरू होतात. पण जर त्यावेळी फक्त एका क्षणासाठी जरी आपण थांबलो आणि आपल्या आत नेमकं काय चाललेलं आहे ते जर पाहिलं तर आपल्याला काहीतरी वेगळं दिसायला लागतं. आपल्याला दिसायला लागतं की आपल्या रागाच्या मागे कदाचित आपली असुरक्षितता आहे किंवा स्वतःला योग्य सिद्ध करण्याची गरज आहे किंवा कुणीतरी आपल्याला कमी समजलं याची वेदना आहे. हे सगळं आधीपासूनच तिथे असतं, पण आपण कधी शांतपणे पाहिलेलं नसतं म्हणून ते आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. शांतपणे पाहणं म्हणजे स्वतःला बदलणं नाही. शांतपणे पाहणं म्हणजे स्वतःला बदलणं नाही. ते काहीतरी करण्याचं काम नाही. उलट जे आहे ते जसंच्या तसं पाहण्याची ती तयारी आहे. आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा आपण असं खरंच काहीतरी स्पष्टपणे पाहतो तेव्हा त्यात नैसर्गिकपणे बदल व्हायला लागतात. जबरदस्तीने नाही, अगदी नॅचरली, पण समजून. आणि दुसरं असं की बहुतेक वेळा आपण स्वतःपासून दूर असतो. बाहेरच्या गोष्टींमध्ये, कामं, लोक, विचार यामध्ये आपण इतके गुंतलेलो असतो की आपल्या आत काय चाललेलं आहे याकडे आपलं लक्षच जात नाही. आणि जेव्हा थोडंफार लक्ष जातं तेव्हाही आपण लगेच त्यावर काहीतरी प्रतिक्रिया देत असतो. त्यामुळे काय होतं, त्यामुळे पाहणं हा भागच पूर्ण होत नाही. म्हणून कदाचित आपण स्वतःला पाहू शकतो का हा प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे आपण स्वतःला पाहायला तयार आहोत का. कारण शांतपणे पाहणं म्हणजे कधीकधी आपल्याला स्वतःबद्दलही काहीतरी असं दिसू शकतं जे आपल्याला आवडणार नाही आणि त्यामुळे मग परत आपण स्वतःपासून दूर जायला लागतो. पण जर आपण हळूहळू कुठल्याही अपेक्षेशिवाय फक्त पाहण्याची जर सवय लावली तर एक वेगळं नातं तयार होतं. स्वतःशी आपलं एक वेगळं नातं तयार होतं जिथे आपण स्वतःला सतत दुरुस्त करत नाही किंवा चूक बरोबर असा न्याय करत बसत नाही, तर स्वतःला आपण खऱ्या अर्थाने समजून घेतो. यासाठी विशेष काही करण्याची गरज नाही. फक्त एक साधी गोष्ट लक्षात ठेवणं पुरेसं आहे की जेव्हा आपण काहीतरी अनुभवतो, मग तो कुणाबद्दलचा राग असेल, थोडी अस्वस्थता असेल किंवा स्वतःबद्दल काहीतरी कमीपणाची भावना असेल, असं काहीतरी जेव्हा आपण अनुभवतो त्या क्षणी एक प्रश्न स्वतःला विचारायचा की आपण या अनुभवात पूर्णपणे गुंतलोय का, की हा सगळा अनुभव आपण शांतपणे फक्त पाहू शकतो. हा छोटासा एक प्रश्न स्वतःला विचारून पाहायचा. यामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं नाही आहे, फक्त स्वतःला पाहण्याची आठवण करून द्यायची. सुरुवातीला थोडासा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो, पण नंतर मात्र हळूहळू हे पाहणं नैसर्गिक होत जातं. सुरुवातीला कदाचित ते काही क्षणांसाठीच होईल, मग थोडं जास्त वेळ होईल आणि नंतर एक वेळ अशी येते की आपण अनुभवात असतानाच त्या अनुभवाला पाहू शकतो. आणि असं होणं हीच जागरूकतेची एक पुढची पायरी आहे. थोडक्यात काय तर आपल्याला फक्त इतकंच लक्षात घ्यायचं आहे की आपल्या दैनंदिन जीवनात दिवसभरात अनेक गोष्टी घडत असतात आणि त्यांना आपल्याकडून अनेक प्रतिक्रिया पण येत असतात. या सगळ्यात आपण कधीतरी थोडं थांबून स्वतःला खरंच पाहतो का, इतकंच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि जर नाही तर पुढच्या वेळी अशाच एखाद्या साध्या क्षणी क्षणभर थांबून पाहून बघायचं की आपल्या आत नेमकं काय चाललेलं आहे.
बहुतेक वेळा आपण वाट पाहतो की आधी आपण बदललो, आपल्यात काही सुधारणा झाली किंवा आपण थोडे शांत झालो की मग आपण स्वतःला नीट पाहू. पण वस्तुस्थिती कदाचित याच्या उलट आहे. जेव्हा आपण स्वतःला जसंच्या तसं पाहायला शिकतो तेव्हाच खरी सुधारणा, खरा बदल सुरू होतो. कारण स्वतःला बदलण्याच्या प्रयत्नातून आपण पाहत असतो, म्हणून आपलं खरं पाहणं घडत नाही. पण जेव्हा आपण खऱ्या अर्थाने पाहायला शिकतो तेव्हा मात्र बदल हा आपोआप घडायला लागतो. प्रणाम. धन्यवाद.